तर माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांचा अपमान केला। राजू शेट्टी यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। तर राजू शेट्टींची ही संतप्त प्रतिक्रिया आहे। माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांचा अपमान केला असं त्यांनी म्हटलंय। त्यांना काढून टाकावं ही आमची भूमिका असल्याचंही शेट्टी म्हणाले। शेतकऱ्यांचा एवढा अपमान केलेला आहे, त्याने बेकाऱ्याबरोबर तुलना केली, कोसाडगावची पाटील की म्हटलं कृषी खात्याला, अजून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल टिंगलटवाळी केली, पंचनाम्याच्या बद्दल ढेकळाचे पंचनामा करायचे का, असे एक ना अनेक। आणि हा माणूस सरळ सरळ विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतो। या माणसांना इतर खात्यात तरी कशाला काम करायचं, त्यांनी रमी खेळतच राहावं। त्यामुळं त्यांना काढूनच टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातनं, या मताशी आम्ही ठाम आहोत। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आमच्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, मागणी होत होती कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची, मात्र फेरबदल करण्यात आलेला आहे, त्यांचं खातं बदलण्यात आलंय आणि यावरच अनेक संतप्त प्रतिक्रिया देखील उमटतायत। अगदी बरोबर आहे। खरं तर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वी देखील अगदी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य जे आहेत ते केलेली होती आणि आता विधिमंडळामध्ये तर ते अक्षरशः रमी खेळतानाचा व्हिडिओ आला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये टीकेची झोड जी आहे ती राज्यभरातून शेतकऱ्यांकडून असेल, सर्वसामान्यांकडून असेल आणि विरोधकांकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये टीकेची झोड जी आहे ती उठलेली पाहायला मिळाली। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार जे की त्यांच्या पक्षाचं नेतृत्व करतात, त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं की कोणती ना कोणती कारवाई जी आहे ती निश्चितपणाने केली जाईल, कारण का पुण्यामध्ये अनेक संघटनांनी त्यांचा भेट घेतल्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केलेली होती। कदाचित त्यांचा राजीनामा घेतील आणि ते दुसरीकडे मंत्रिपद देतील अशा प्रकारची शक्यता होती, तर दुसरीकडे फेरबदल देखील केले जातील अशा प्रकारची देखील शक्यता होती। कारण का आत्तापर्यंत हे सरकार स्थापन झाल्यानंतर 2 जणांचे राजीनामे घ्यावे लागले असते। पहिला धनंजय मुंडेंचा राजीनामा तर घेतलेलाच आहे, त्यांना पदावरून काढलेला आहे, आणि दुसरं जर का माणिकराव कोकाटेंना तशा पद्धतीने राजीनामा घेऊन मंत्रिपदावरून काढला असतं तर राष्ट्रवादीची प्रतिमा जी आहे ती कुठेतरी या सगळ्या तिन्ही पक्षाच्या सरकारमध्ये खराब झाली असती। त्यामुळे त्यांचा थेट राजीनामा न घेता, मंत्रिपद न काढून घेता फेरबदल करणं जे आहे ते सध्याच्या घडीला योग्य कदाचित अजित पवारांना वाटलं असावं। त्यामुळे अजित पवारांनी जे आहे ते दत्तात्रय भरणे यांच्याकडे जे क्रीडा व युवक खातं होतं ते क्रीडा व युवकचं खातं माणिकराव कोकाटेंकडे दिलं आणि माणिकराव कोकाटेंकडे जे कृषी मंत्रिपद होतं ते कृषी मंत्रिपद आता इंदापूरचे आमदार असणारे दत्तात्रय भरणेंकडे असणार आहे। दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात। पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या अगदी शेजारचा मतदारसंघ जो आहे तो दत्तात्रय भरणे यांचा आहे आणि त्यामुळे दत्तात्रय भरणे यांच्यावरती विश्वास जो आहे तो अजित पवारांवरती इतरांपेक्षा काहीसा अधिक आहे। त्यामुळे अजित पवारांनी कदाचित दत्तात्रय भरणे यांवरती ही कृषी खात्याची जबाबदारी दिली असावी, कारण का मोठे प्रगतशील शेतकरी म्हणून भरणे कुटुंबाचा वावर जो आहे तो इंदापूर तालुक्यामध्ये आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची लागवड जी आहे ती दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून त्यांच्या शेतामध्ये केली जाते। त्यामुळे त्यांना या प्रकारचे देखील थोडंसं ज्ञान असल्यामुळे हे पद जे आहे ते कदाचित दत्तात्रय भरणे यांच्याकडे गेलं तर सोयीस्कर राहील अशा प्रकारची शक्यता जी आहे ती आणि त्यामुळेच हे फेरबदल रोहन करण्यात आलेले आहे। या संदर्भात अधिक माहिती तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।